छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यामध्ये मौजे खंबाट वस्ती येथे 3 बालकांना अचानक लुळेपणा अशक्तपणा आल्यामुळे अखेर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये परिसरामध्ये लहान मुलांसह 300च्या वर ग्रामस्थांची सर्वेक्षणाच्या माध्यमातून तपासणी करून आणखी कुणाला अचानक लुळेपणा आलाय का याचा शोध घेतला जातोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, सध्या आपण पाहतोय काल 3 लहान मुलांना लुळेपणा अचानक आलेला होता, आता त्या संदर्भात सर्वेक्षण सुद्धा केले जाते, काय सध्याची परिस्थिती आहे? अगदी खरं, आरोग्य यंत्रणा आता कामाला लागली आहे। कालपासून या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे। काल दिवसभरात जवळपास 300 ते 400 लहान मुलं आणि मोठी माणसं या सगळ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलंय। त्यांच्यामध्ये अॅक्यूट पॅरालिसिसची काही लक्षणं आहे का याची माहिती चाचपणी डॉक्टर्स करताय। सोबतच गावाचे जे पाण्याचे स्रोत आहे त्याची सुद्धा तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आलेले आहे आणि हे पाणी तुर्तास पिऊ नये अशा प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहे। गावात तातडीनं टँकर सुरू करण्यात येणार आहे, ते पाणी ग्रामस्थांना देण्यात येणार आहे। फक्त हे गावच नाही तर परिसरातील इतर गावामध्ये सुद्धा असा काही आजार आहे का आणि लोक त्यामुळे लुळे झालेले आहेत का याची सुद्धा आता तपासणी आरोग्य पथक करणार आहे। एकूणच ही 3 मुलं लुळी झाली होती, त्यांना अॅक्यूट पॅरालिसिस असल्याचा संशय डॉक्टर्सना होता आणि त्या दृष्टीनं अजून गावात आजूबाजूला कुठे काही रुग्ण आहेत का या संदर्भात एक मोठी तपासणी मोहीम आरोग्य खात्यानं हातात घेतली आहे असं आपण म्हणू शकतो। अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।